नमस्ते इयत्ता 10वी. आज आपल्याला सराव संच 1.3 मधील राहिलेली गणित पाहायची आहेत बाळांनो. चला तर मग ती काय आहेत ती पाहूया. शक्यतो ही गणित तुम्हाला 3 मार्कासाठी पडतील बाळांनो. चला मग पहिलं गणित आहे त्रिकोण ए बी सी मध्ये एपी लंब बीसी, बीक्यू लंब एसी, बी डॅश पी डॅश सी, ए डॅश क्यू डॅश सी, तर त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी हे दाखवा. आणि काही किमती दिलेल्या आहेत. एपी बरोबर 7, सी क्यू बरोबर 8, बीसी बरोबर 12, तर एसी ची किंमत काढायला सांगितलेली आहे. पहिल्यांदा काय केलं पाहिजे आपण, तुम्ही तुमच्या जवळची पुस्तकं तुम्ही ओपन केली असतील बाळांनो. सराव संच 1.3 काढा आणि पहा गणित. पहिल्यांदा आपल्याला आकृती काढून घ्यायला हवी. आकृती नाव कोणतं दिलेलं आहे, मोठी ए बी सी. इथं काय टाकलेले आहेत, 2 लंब टाकलेले आहेत. हे ए मधून लंब टाकलेला आहे, याला नाव पी दिलेलं आहे. बी मधून पण लंब टाकलेला आहे असा. त्याला नाव क्यू दिलेलं आहे. बघा मग 2 त्रिकोण कुठले कुठले सिद्ध करायला सांगितलेत आपल्याला. एपी लंब सांगितलाय त्यांनी, एपी लंब बीसी, बीक्यू लंब एसी, ए डॅश क्यू डॅश सी, बी डॅश पी डॅश सी असं सांगितलेलं आहे. तर सीपीए कुठे आहे, सीपीए हा सीपीए आणि दुसरा बी क्यू सी, हे 2 समरूप दाखवायचे आहेत. आणि समरूप दाखवून नंतर काय करायचे आपल्याला, त्याच्या बाजूंचे किमती दिलेल्या आहेत. काय काय दिले, एपी बरोबर 7 दिले, इथे लिहून घेते मी. एपी बरोबर दिलेले 7, त्यानंतर बीक्यू ची व्हॅल्यू दिलेली 8, त्यानंतर बीसी बरोबर 12 दिलेली आहे. तर आपल्याला काढायची आहे एसी. बघा आता काय करावं लागेल. पहिल्यांदा 2 त्रिकोण समरूप लिहावे लागतील बाळांनो. कोणत्या कसोटीनुसार ते 2 त्रिकोण समरूप दाखवूया, त्याच्या बाजू प्रमाणात मांडूया आणि नंतर त्याच्यात किमती भरून गणित सोडवूया. 2 त्रिकोण बघा, त्रिकोण कोणता सांगितलंय त्यांनी, सीपीए. आता त्रिकोण सीपीए मध्ये आणि काही माहिती आपल्याला एक्स्ट्रा दिलेली आहे का गणितामध्ये, नाहीच. बीक्यू लंब एसी दिलेले आहे, एपी लंब बीसी दिलेले, लंब दिले म्हणजे प्रत्येक कोण हा 90 अंशाचा आहे. दोन्ही त्रिकोणातील 90 अंश. एक कोण त्याने एकरूप दिला, कॉमन कुठला निघतोय का या दोन्ही मध्ये, बघा बरं कोणता सांगितलाय, सीपीए आणि सीक्यूबी. त्रिकोण सीपीए व त्रिकोण सीक्यूबी मध्ये दोन्ही मध्ये कॉमन सी आहे. सोपं आहे. मग काय करूया, कोण सीपीए एकरूप कोण बीक्यूसी किंवा सीक्यूबी कारण प्रत्येकी 90 अंश दिलेला आहे ना, प्रत्येकी 90 अंश आपल्याला हे दिलेलंच आहे. दोन्ही मध्ये सी अँगल येते म्हणून कोण सी एकरूप कोण सी, याला काय म्हणायचं, सामायिक कोण. सामायिक कोण म्हणून त्रिकोण सीपीए समरूप त्रिकोण सीक्यूबी. कसोटी कोणती, कोको कसोटीनुसार हे 2 त्रिकोण काय झालेले आहेत, समरूप झालेले आहेत. मग आता याच्या बाजू मांडूया. इथे एपी दिलेले आहे, इथे एपी करूया, एपी नंतर बी क्यू करूया, एपी छेद बी क्यू. त्यानंतर कुठली बाजू दिलेली आहे, बीसी आणि एसी, म्हणजे हे कडाच्या 2 एसी छेद ही बीसी. बरोबर का नाही. त्याच्यात किमती ठेवायच्या. एपी ची किंमत 7 दिलेली आहे, बीक्यू ची किंमत 8 दिलेली आहे, एसी आपल्याला काढून घ्यायचंय, बीसी बरोबर 12. तिरकस गुणाकार
AC गुणिले 8 बरोबर 7 गुणिले 12 म्हणून AC बरोबर 7 गुणिले 12 छेद 8 4 दुनी 8 4 त्रिकम 12 म्हणून AC बरोबर 7 त्रिक 21 21 छेद 2 आणि 21 च्या निम्म 10.51 मीटर दिलेलं नाही आलं की नाही. अशा प्रकारे आपल्याला 3 मार्कासाठी हे गणित पडेल बाळांनो. आहे की नाही मग सोपं? आहे की नाही सोपं सांगा बरं मला. 3 मार्कासाठी गणित एकदम सोपं आहे. 2 त्रिकोण दिलेत 90 90 कॉमन अँगल दाखवला कोको कसोटी दाखवली. चला तर मग आता पुढचं गणित पाहूया. पुढचं गणित दिलेलं आहे आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये समलंब चौकोन काढायचा आहे बाळांनो. हा समलंब चौकोन नाव काय दिले समलंब चौकोनाचं PQRS. PQRS त्याचे कर्ण काय करतात एकमेकांना छेदतात. कुठे छेदतात तर बिंदू A मध्ये. आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू SR दिलेली आहे त्यांनी. तर AR बरोबर काय दिले बघा व्युत्क्रम कोण. आपण कोणती पण एक छेदिका घेऊन इथे व्युत्क्रम कोण तयार करू शकतो बाळांनो बरं का. व्युत्क्रम कोण तयार करू शकतो. दुसरं त्यांनी आपल्याला इथं काय दिलेलं आहे का नाही. हे दोन समरूप त्रिकोण दाखवण्यासाठी एक विरुद्ध कोण दिलेला एक विरुद्ध कोण होऊ शकतो. आणि PQ समांतर कारण बाजू SR दिलेली आहे. हे PQ समांतर SR दिलेले आहे. व्युत्क्रम कोण एक विरुद्ध कोण घेऊन कोको कोसेट नुसार हे दोन त्रिकोण समरूप दाखवता येतात. बघूया आधी काय दिले ते बघूया. काय दिलेलं आहे आपल्याला AR बरोबर 5 AP दिले. AR बरोबर 5 AP असं दिले. याचं कसं मांडता येईल. इथे AR इकडे AP आणलं बरोबर काय झालं 5/1 बरोबर का. हा 5 इथे काही नाही म्हणजे 1 याला आकडा 1. यापूर्वी असं गणित आपण सोडवलेलं आहे बघा बाळांनो. त्यानंतर काय दिलेलं आहे AS बरोबर 5 AQ. AS बरोबर 5 AQ म्हणजे कसं येईल AS छेद AQ बरोबर 5/1 आला का दुसरा आकडा. हा हे समान आहेत म्हणजे हे दोन्ही समान असणार. AR छेद AP बरोबर AS छेद AQ किती वरून 1 व 2 वरून. आणि एक विरुद्ध कोण झाला म्हणजे बाकोबा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप दाखवता येतील. तिथं त्रिकोण कसे वाचूया कसे पण वाचले तर चालतील. PQA असा वाचला तर चालेल आणि ASR असं वाचूया. त्रिकोण किंवा AQP त्रिकोण AQP व त्रिकोण ASR मध्ये काय लिहिता येईल वळण आपल्याला या बाजू काय AR छेद AP बरोबर AS छेद AQ सिद्ध केलेला आहे ना बाळांनो. याला आकडा किती लिहू 3 देऊ. काय म्हणूया 3 वरून आणि याच्या पुढे पण 5/1 लिहून घेऊ फार तर तिथं काय म्हणू 3 वरून 3 वरून. एक विरुद्ध कोण मानू कुठला PAQ बरोबर का. कोण PAQ एकरूप कोण PAQ एकरूप कोण SAR काय होईल विरुद्ध कोण बरोबर का. म्हणून त्रिकोण AQP समरूप त्रिकोण ASR कसोटी कोणती दोन बाजूंच्या मध्ये कोण बा कसोटीनुसार. कसोटी व्यवस्थित यायला पाहिजे हा. मार्क्स सगळे म्हणजे गमवावे लागतील तुम्हाला. हे फार महत्वाचं आहे बाळांनो. मग आता बघा हे दोन त्रिकोण
आले. तर आपल्याला त्यांनी सिद्ध करायला काय सांगितलं, SR बरोबर 5. SR बरोबर 5 काय सांगितलं, SR बरोबर 5 PQ हे सिद्ध करायला सांगितलंय. हे सिद्ध करा म्हणून. आता हे आपण बाकोबाको सुटीनुसार एक रूप दाखवलं. मग आता काय करायचं बघा, हे लिहून घेऊ. कोणतं, त्रिकोण AQP, समरूप त्रिकोण ASR, बाजू कोणत्या कोणत्या आहेत, AR आणि AP. म्हणजे पहिले आपल्याला काय घ्यायला पाहिजे होता, ASR असा घेऊया आणि तिकडचं AQP घेऊया. ASR आधी घेऊया. ASR समरूप त्रिकोण ASR आणि AQP. मग बाजू कोणती पाहिजे आपल्याला, AR, म्हणजे कडेच्या दोन AR. छेद काय येणार इथं, AP बरोबर. त्यानंतर कुठल्या बाजू आहेत, AS, या AS छेद AQ बरोबर का, AS छेद AQ. मग राहिल्या कोणत्या बाजू, SR छेद QP किंवा PQ करूया, PQ. ह्या काय आहेत, प्रमाणात बाजू. मांडल्या आपण ह्या. परंतु याची किंमत किती आहे, 1/5. 1/5 आपण आकडा किती दिला होता, 3. म्हणून लिहायचं SR छेद PQ बरोबर 1/5. किती वरून, 3 वरून. म्हणून तिरकस गुणाकार करायचा, काय येणार, सॉरी 5/1 आहे. मग तिरकस गुणाकार करायचा, काय येणार, SR बरोबर 5 PQ. आलं की नाही, इतकं सोपं आहे.